गुस्ताख दिल तेरे लिए बेताब से बयां तुझसे करे दिल बेजुबान Once more! Once more! Once more! गुस्ताख दिल तेरे लिए बेताब से बयां तुझसे करे दिल बेजुबान। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल आणि एडिटिंगवर लेखनाने इंटरेस्ट व्हिडिओमध्ये। आता जो तुम्ही प्रीव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। ते सर्व एडिटिंग ट्युटोरियल मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर व्हिडिओ जरा स्किप न करता पहा। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन प्लॅन देत असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर त्याच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल देत असतो। तर सोबतच मित्रांनो या व्हिडिओचं लागणार आपलं मटेरियल आहे ना, तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल, पण त्याला एक पासवर्ड आहे। तो पासवर्ड मी व्हिडिओमध्ये कुठेही बोलून दाखवणार आहे मित्रांनो, मी एकदाच बोलून दाखवणार आहे, ते तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि एडिटिंग कसं करतोय ते शिका। जर तुम्ही व्हिडिओ स्किप करून पाहिला तर तुम्हाला पासवर्ड देखील सापडणार नाही आणि व्हिडिओ कसा बनवलाय ते देखील समजणार नाही। तर चला मित्रांनो, जर येण्या वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला आहे ना प्ले स्टोरवरून कॉलेज मेकर हे ॲप डाउनलोड करायचं। त्यानंतर ना आपल्या टेलिग्राम चॅनलवरून अलाइट मोशन ॲप डाउनलोड करायचं। त्यानंतर ना आपल्याला कॉलेज मेकर हे ॲप ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर ना इथे कॉलेज नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून आपल्याला 8 फोटोज आहेत ना आपले सिलेक्ट करायचे आहेत। कोणतेही 8 फोटो सिलेक्ट केल्यानंतर ना इथे ते पुढच्या नेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर ना आता इथे ते रेशो आहे ना, इथे रेशोवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे 9:16चा रेशो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर ना लेआउटवरती क्लिक करून आपल्याला कोणता लेआउट म्हणजे डिझाईन कोणती आवडते ते सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर ना इथे कोपऱ्यात एक सेव्हचा ऑप्शन आहे ना, याच्यावरती क्लिक करायचं, तर इझिली आपलं जो इमेज आहे ना कॉलेज मेकरचे ते होऊन जाईल। त्यानंतर ना आता आपल्याला आहे ना अलाइट मोशन हे ॲप ओपन करायचे। ओपन केल्यानंतर ना इथे प्रोजेक्ट्समध्ये येऊन मी जो बेटमार्कची लिंक दिलेली आहे ना त्याला पासवर्ड नाही आहे मित्रांनो, पण त्या बेटमार्कमधलं जे सॉन्ग आहे ना त्या सॉन्गला एक पासवर्ड आहे, फक्त त्या सॉन्गलाच पासवर्ड असणार आहे मित्रांनो। आणि जे iOSचं फॉन्ट आहे ना त्याला देखील पासवर्ड आहे, ते दोन्हीला एक पासवर्ड आहे मित्रांनो। तर व्हिडिओ जरा स्किप न करता पहा। तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला ना तो आपला प्रोजेक्ट बेटमार्कचा प्रोजेक्ट आहे ना तो ओपन करायचा। त्यानंतर ना तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपला बेटमार्कचा प्रोजेक्ट आहे। तर तुम्हाला आहे ना इथे जे इमोजीस दिसत असतील ते तुम्हाला आपले साधे अँड्रॉइडचेच दिसत असतील, आयफोनचे असं दिसत नसतील। तर ते आयफोनचं कसं दिसायचं ते मी नंतर सांगणार आहे, तर व्हिडिओ जरा स्किप न करता पहा। आणि त्या फॉन्टला एक पासवर्ड आहे, त्या फॉन्टला देखील पासवर्ड लागणार आहे, त्यामुळं मी पासवर्ड सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ना स्टार्टिंग लावून खाली स्क्रोल करून इथे आपल्याला एक ग्रुप 1 नावाची एक लेअर दिसेल, लेअरवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचे। त्यानंतर ना स्टार्टिंगला यायचं। त्यानंतर ना इथे एक ॲड इमेज म्हणजे 3 नंबरची लेअर आहे ना, या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जायचे। त्यानंतर ना इथे 588 हे 588 दिलेला आहे ना नंबर, त्या नंबरवरती क्लिक करून आपला कोणताही एक फोटो इमेज आहे ना ते सिलेक्ट करायचे। तर बघू शकता मित्रांनो मी आता ह्या इमेजला सिलेक्ट करतो। ह्या इमेजला सिलेक्ट करून कोपऱ्यातल्या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर ना इझिली आपली जी इमेज आहे ना, म्हणजे ही जी इमेज आहे ना ती ॲड होऊन जाईल। तर अशा प्रकारे पहिल्या ग्रुपमधली इमेज ॲड होऊन झालेली आहे। तर आता हे सगळे जे उरलेले 3 ग्रुप्स आहेत ना ते तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत। तशाच प्रकारे हे खालचे तर झालेले आहे, वरचे 1 2 3 हे तिन्ही ग्रुपचे तुम्ही इमेजेस ॲड करून घ्यायचे। त्यानंतर ना आता इथे देखील आपले जिथे नाव दिसत आहे ना तिथे तुमचा जो इमेज आहे ना तो आला पाहिजे। त्यासाठी आपल्याला इथे पुढे एक लेअर आहे, आणखी एक 5 सेकंद 27 मिलीसेकंदवरती येऊन इथे या लेअरवरती क्लिक करायचं। त्यानंतर ना कलर अँड फिलमध्ये जाऊन त्या नंबरवरती क्लिक करून आपला दुसरा फोटो आहे ना इथे म्हणजे प्रत्येक लेअरला प्रत्येक वेळी वेगळं फोटो सिलेक्ट करायचं। त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, तर इझिली आपला जो इमेज आहे ना तर इथे दिसायला सुरुवात होईल। बघू शकता मित्रांनो, तर अशा प्रकारे जिथे आता माझं नाव दिसत आहे ना तिथे तुम्ही वेगवेगळे इमेजेस आहेत ना ते ॲड करून घ्यायचे। तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे तर इथले तर इमेजेस आहे ना ॲड होऊन जातील। तर आता इथे आणखी ग्रुप दिलेले आहेत मित्रांनो मी पुढे,
तर मी एक ग्रुपमधली लेअर म्हणजे इमेज आहे ना ती रिप्लेस करून दाखवतो. सगळ्यात पहिल्यांदा आहे ना ह्या बेटवरती यायचं 10.4 सेकंडच्या. त्यानंतर ना ग्रुप 5 नावाची लेअर आहे ना या लेअरवरती येऊन एडिट ग्रुपमध्ये जायचे. त्यानंतर ना इथे एक आपल्याला इथे जी इमोजी आहे ना ती इमोजीची 1 नंबरला लेअर दिसेल त्या लेअरवरती क्लिक करून एडिट टेक्स्टमध्ये जायचं. त्यानंतर ना इथे जो फॉन्ट दिलेला आहे ना मी इथे आपल्याला iOS 14 नावाचा फॉन्ट मी दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये. पण त्यासाठी एक पासवर्ड लागणार आहे. तो पासवर्ड मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये, तर जराही स्किप न करता पहा. ते पासवर्ड नंतर ते टाकून पासवर्ड एक्स्ट्रॅक्ट केला ना म्हणजे झिप फाईलमध्ये आपली फाईल असणार आहे ती झिप फाईल एक्स्ट्रॅक्ट केलं ना पासवर्ड टाकून मग इझिली आपलं फॉन्ट आहे ना ते म्हणजे ॲड होऊन जाईल. त्या फॉन्टला सुद्धा एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं. मग इझिली आपलं जे फॉन्ट आहे ना ते मोबाईलमध्ये येऊन जाईल. तर तुम्ही इथून एडिट टेक्स्टमध्ये जाऊन इथे iOS फोन म्हणजे फॉन्टवरती क्लिक करून व्ह्यू ऑल फॉन्ट्सवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना 3 लाईनवरती क्लिक करून इम्पोर्ट फॉन्ट्सवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना आपला जो ते बघू शकता iOS 14 बाय वेदांत एडिटिंग असं एक फॉन्ट म्हणजे त्यामध्ये iOS 14 नावाचे एक सिलेक्ट करून इथे iOS 14 नावाचं फॉन्ट सिलेक्ट करायचं. मग इझिली आपल्या आयफोनचं इमोजी आहे ना ते दिसायला सुरुवात होईल. त्यानंतर ना ते इथे स्टार्टिंगला म्हणजे खाली 2 नंबरची लेअर आहे या लेअरवरती येऊन कलर अँड फिलमध्ये जाऊन 4 नंबरच्या ऑप्शनवरती येऊन सिलेक्ट मीडियावरती क्लिक करायचं. त्यानंतर ना आपला कोणताही फोटो आहे ना ते सिलेक्ट करून कोपऱ्यातल्या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचे. सॉरी हे काय करायचं नाही मित्रांनो, इथे फोटो सिलेक्ट करायचं नाही. आता आपण जे रिप्लेस म्हणजे फोटो ॲड केलं ना ते करायचं नाही. स्टार्टिंगला यायचं आहे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला फोटो आहे ना मग इथे सिलेक्ट करून ते व्हिडिओ म्हणजे लेअरच्या लास्टला येऊन या 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना एकदा बॅक येऊन या लेअरला आहे ना खाली घ्यायचं आपल्या फोटोच्या. त्यानंतर ना या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन थोडं वरी घ्यायचं असं. त्यानंतर ना या 3 नंबरच्या लेअरवरती येऊन याची साईज आहे ना हे असं साईज कमी करून 1 नंबरच्या लेअरवरती येऊन आणखी एकदा ते बरोबर असं सेट करायचं. त्यानंतर ना बॅक यायचे. तर इझिली आपले जे या ग्रुपमध्ये इमेजेस असं ॲड करायचे मित्रांनो इझिली असे ॲड होऊन जातील. तर तुम्ही उरलेले 3 ग्रुप्स आहेत ना ते ॲड करून घ्यायचे. पण मी आज आणखी एकदा एक ग्रुप तुम्हाला ॲड करून दाखवतो. तर अशा प्रकारे मी 2 ग्रुपमध्ये ॲड करून दाखवलेले आहे. फक्त आता तुम्हाला 2 ग्रुपमध्ये ॲड करायचे आहेत. ते 2 ग्रुपमध्ये ॲड केल्यानंतर ना लास्टला एक 4 नंबरचे लेअर आहे. लेअरवरती येऊन कलर अँड फिलमध्ये जाऊन या नंबरवरती क्लिक करून आपला कोणताही दुसरा फोटो म्हणजे वेगळा फोटो सिलेक्ट करून प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. तर इझिली आपला इथे जो फोटो आहे ना ॲड होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ ते बनवून रेडी होऊन जाईल. तर मित्रांनो इथे आपल्याला जो सॉन्ग आहे ना तो लागणार आहे. तो सॉन्गला सुद्धा एक पासवर्ड असणार आहे. म्हणजे सॉन्गला एक पासवर्ड आणि सॉन्गला आणि इमोजीच्या फॉन्टला एक पासवर्ड आहे. तो तुम्ही एक्स्ट्रॅक्ट केल्या जो सॉन्ग आहे ना तो इथे तुमच्या मोबाईलमध्ये येऊन जाईल. तर तो सॉन्ग आपल्याला ॲड करून घ्यावं लागेल इथे. त्यासाठी स्टार्टिंगला येऊन प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून इथे ऑडिओवरती यायचं. त्यानंतर ना मी जो वेदांत एडिटिंग सॉन्ग असं दिलेलं आहे तो आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे. इथे अशा प्रकारे ॲड केल्यानंतर ना या लेअरला आहे ना सॉन्गच्या लेअरला खाली एकदम असं खालच्या म्हणजे एकदम लास्टच्या लेअरला खेचून घ्यायचं असं. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे खेचून घेतल्या आपला जो सॉन्ग आहे ना म्हणजे जो व्हिडिओ आहे ना तो इझिली बनवून रेडी होऊन जाईल. सॉन्ग बिंग सगळं ॲड होऊन जाईल. आणि जर तुम्हाला इथे ऑडिओमध्ये जो आपला सॉन्ग आहे तो सापडत नसेल तर मीडियामध्ये यायचं. त्यानंतर मी जो व्हिडिओ दिलेला आहे ना तो इथे सिलेक्ट करून इथे सिलेक्ट करायचं. त्यानंतर ना आपला जो व्हिडिओची लेअर आहे ना त्या लेअरला सिलेक्ट करून 3 म्हणजे एक कोपऱ्यातले 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना हे जे म्हणजे एक्स्ट्रॅक्ट केलेले वरचं जे म्हणजे जी व्हिडिओ आहे ना ती डिलीट करायची. तर आपल्याला इझिली ते सॉन्ग आहे ना ते भेटून जाईल. तर अशा प्रकारे 2 पद्धती आहेत मित्रांनो आपली सॉन्ग इम्पोर्ट करण्याची. आपल्याला जो सॉन्गला पासवर्ड लागणार आहे ना तो आपल्याला ते आपल्याला VE2010 असं पासवर्ड आहे. तो पासवर्ड टाकल्यानंतर तुम्ही आहे ना एक्स्ट्रॅक्ट करू शकता आपली जी मटेरियलची फाईल आहे ना ती. जर तुम्हाला जी फाईल एक्स्ट्रॅक्ट करता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती जाऊन
झिप फाईल हाऊ टू एक्स्ट्रॅक्ट झिप फाईल असं टाकायचं आहे. तर इझिली आपले जे एक्स्ट्रॅक्ट करण्याचे ट्युटोरियल जर ते येऊन जाईल, तिथे एक पासवर्ड मागेल, तिथे आपल्याला VE2010 असं टाकायचं आहे. VE2010 स्पेस बेस कुठेही नाही. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी पहिल्यांदा ना एकदा बॅकवरती क्लिक करून आता कोपऱ्यातल्या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना एक्सपोर्टवरती क्लिक करायचं. तर इझिली आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि VNK वर्कआउट्स देखील पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टेड व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओ